लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो, याकरिता आता विविध पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला कुठल्याही परिस्थितीत कमबॅक करायचा आहे, तर काँग्रेसला विजयाची परंपरा कायम ठेवायची आहे. काँग्रेसकडून आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे. यांनी पक्षाकडे उमेदवाराची मागणी केली आहे. अशात आता शिवानी वडेट्टीवार उमेदवाराच्या रेसमध्ये उतरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या ऍक्शन मोडवर आहेत. आगामी निवडणुकीला बघता चंद्रपूर जिल्ह्याबाबत बोलायचे झाले तर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर व वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या 6 मतदारसंघाचा समावेश असलेल्या मतदारसंघाचा मागोवा घेतला तर गेल्या 12 निवडणुकीत 4 वेळा भाजपने विजय मिळवला आहे. 1996 मध्ये भाजपचे हंसराज अहिर यांनी पहिल्यांदा विजय मिळवून भाजपचा झेंडा रोवत काँग्रेसला मात दिली. मात्र पुढच्या दोन्ही निवडणुका काँग्रेसने जिंकून या मतदारसंघाचा भाजपचा झंझावात 10 वर्षे रोखून ठेवला होता. पुढे मात्र हॅट्रिक करत भाजपने या मतदारसंघात आपले स्थान बळकट केले. त्या स्थानाला गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी सुरुंग लावला. तेथूनच भाजपची ताकद पोखरली गेली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस व भारतीय जनता पक्षात सरळ लढत झाली की काँग्रेसला विजय मिळतो, मात्र तिरंगी लढत झाल्यास भाजपला यश मिळते हा इतिहास आहे. काँग्रेसने बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या बाजूने जातीय समीकरणे जुळून आली. त्यामुळे गेल्या निवडणुकीत तिसऱ्या उमेदवाराची एंट्री अन अहिर यांची मते वाढूनही ती विजयासाठी पुरेशी ठरली नाहीत. यावेळी काँग्रेस विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्याची चिन्हे आहेत. ही उमेदवारीच भाजपसाठी अडचणीची ठरू शकेल अशी चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे धानोरकर यांनी हॅट्रिक नोंदविणारे हंसराज अहिर यांचा पराभव केला. आता ही धानोरकर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूतीची लाट कायम आहेच. दुसरीकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सक्रियता कायम ठेवून संपर्क वाढविला आहे. याचबरोबर युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या युवा नेतृत्वाला पक्षाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात संधी द्यावी. मी लढण्यास तयार आहे असं वक्तव्य त्यांनी केले. गेल्या अनेक वर्षापासून आपण पक्षासाठी सातत्याने काम करीत आहोत. पक्ष म्हणेल तर पूर्ण ताकदीनिशी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकून आणू असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी उमेदवारासाठी फिल्डिंग लावली. दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी शिवानी यांनी रास्त मागणी केल्याचे म्हटले आहे. मी एक युवक नेता म्हणून युवक काँग्रेसच्या माध्यमातून एक कामगार नेता म्हणून विजय क्रांती कॉन्ट्रॅक्ट लेबर्सची जी आमची युनियन आहे याच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून मला वाटते 5-6 वर्ष झाली मी जिल्ह्यामध्ये काम करत आलेली आहे आणि एक पार्टीची एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून नक्कीच माझी पण कुठे इच्छा आहेच की पार्टीने मला सुद्धा संधी द्यायला हवी म्हणून, आणि याच अनुषंगाने मी पार्टीला तिकीट मागितलेली आहे. आता पुढे सगळं काही हायकमांडच्या हातामध्ये असतात. हे लोकसभेचं जे पण निवडणुका असतात ते काँग्रेस पक्षाचे हायकमांड ठरवतात की कोणाला निवडणुका लढवायचं कोणाला नाही. मी एक कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा व्यक्त केलेली आहे. पुढे सगळं काही काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये आहे. प्रतिभा धानोरकर यांच्यानंतर आता शिवानी वडेट्टीवार यांनी उमेदवारी मागितल्याने उमेदवारीसाठी त्यांच्यातील उघड संघर्ष येत्या दिवसात बघायला मिळणार आहे. बाहेर पक्षातून आलेले उमेदवारी मागू शकतात तर शिवानी यांनी उमेदवारी का मागू नये असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर आता वडेट्टीवार धानोरकर यांच्यातील राजकीय संघर्षाची सुरुवात झाली आहे. आगामी दिवसात याबाबत कोणते राजकीय संदर्भ बदलतात याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.